बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील 16 जिल्ह्यांमधील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे। 21 दिवसाच्या पावसाचा खंड लागल्यानंतर नुकसान भरपाईपोटी एकूण रकमेच्या 25% अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे। तर बघा मित्रांनो, पावसाच्या खंडामुळे झालेले नुकसान गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड 21 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी पडला होता। या दुष्काळी परिस्थितीमुळे पीक उत्पादनात 50% पेक्षा जास्त घट नोंदवली गेली। कृषी विभागाने या नुकसानीचे सविस्तर सर्वेक्षण केले असून त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तर पहा मित्रांनो, विमा कंपन्यांचा प्रतिसाद। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीकडून वेगवेगळा प्रतिसाद मिळत आहे। काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी कोणताही आक्षेप न घेता नुकसान भरपाईस मान्यता दिली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेण्यात आले आहेत। विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, आक्षेप नसलेले जिल्हे कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना आणि मित्रांनो नागपूर या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी कोणताही आक्षेप न घेता नुकसान भरपाईस मान्यता दिली आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण आक्षेप असलेले जिल्हे पाहू शकतात। अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर आणि मित्रांनो सातारा या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत। या आक्षेपांचे निराकार करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, निर्णय प्रलंबित असलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि मित्रांनो हिंगोली या जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत राज्य कृषी सचिव स्वतः विमा कंपनीशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अपील प्रक्रिया आणि निकाल या ठिकाणी तुम्ही बघू शकता। बुलढाणा, बीड आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमधील प्रकरणे राज्यस्तरीय समितीकडे अपीलासाठी पाठवण्यात आली होती। त्यापैकी बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करण्यात आल्या असून संबंधित विमा कंपनींनी अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे। मात्र वाशिम जिल्ह्याबाबत अद्याप संभ्रमाची स्थिती कायम आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लाभार्थी पात्र जिल्हे बघू शकता। मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, ते जिल्हे म्हणजे नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे आणि मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम लवकरच मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। आणि मित्रांनो, राज्य सरकारने या प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये अद्याप निर्णय झालेला नाही तिथे लवकरच निर्णय करण्यात येणार आहे। विमा कंपनीची सातत्याने संपर्क साधून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात येत आहे। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांनी मान्यता दिली आहे त्यांनी आपले बँक खाते अपडेट करून ठेवावे। नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये अद्याप निर्णय झालेला नाही त्यांनी धीर धरावा। राज्य सरकार त्यांच्या हितांच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लाभार्थी पात्र जिल्हे नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे आणि मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।